गेले कित्येक दिवस बघत असाल जंतर मंतरवर ज्या अर्थी नेट परीक्षेचा पेपर फुटूचा घोटाळा झाला त्या संदर्भात उपोषण चालू आहे आणि या ठिकाणी आणखी काही कार्यकर्ते त्यांना आपण विचारू की या संदर्भात काय आपली भूमिका असेल। निश्चितच विद्यार्थ्यांसाठी चालू असलेलं जे 28 दिवस उपोषण चालू आहे दिल्लीमध्ये त्या उपोषणाचं गांभीर्य सरकारच्या लक्षात आलं नाही। त्यांनी प्रत्येक युवकाला म्हणजे नजराआड केलं की त्यांचं गांभीर्य न घेता त्यांना क्षुल्लक समजून ते आंदोलन त्यांनी काढण्याचा प्रयत्न केला, अमानुष असा लाठीचार्ज केला। म्हणजे युवकांच्यावर न बघणं इतपत त्या लोकांनी महिलांच्यावर युवकांच्यावर अत्याचार केला। मी फक्त सरकारला एवढं सांगतो, हा युवकांचा उद्रेक आहे, तुम्ही यांच्या भावना लक्षात ठेवा। इथून पुढच्या कोणत्याही बाबतीत म्हणजे आता झालेले शैक्षणिक असू दे, इथून पुढचं इथेनॉल असू दे किंवा परराष्ट्रीय धोरणाबाबतीतलं असू दे, हे आंदोलन इथनं पुढे युवक अशाच पर्यंत उठून देणार आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मी सांगतो आणि दिल्लीलाही सांगतो की महाराष्ट्राच्या नादाला लागायचं नाही। हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे आणि या शिवरायांच्या महाराष्ट्रात पडलेली देणगी आज दिल्लीत पेटली हे लक्षात घ्या। त्यामुळे मी सगळ्यांना सांगतो की या युवकांच्या पाठीमागे आज ज्या पद्धतीने युवकांची इच्छाकमीची सगळी जनता बाहेर पडली, इथून पुढेही विरोधातल्या गोष्टीला सर्वांनी याचप्रमाणे सहकार्य करावं ही भावना व्यक्त करतो।